चला तर आपण आज बनवूया डिंकाचे लाडू। तर मी इथं पावशर बदाम घेतलेले आहेत, ते आपल्याला भाजून घ्यायचेत। बदाम भाजून झाले की आपण काजू देखील भाजणार आहोत। काजू पण मी इथं पावशर घेतलेले आहेत। इथं मी पिस्ता रोस्ट केलेलाच घेतलेला आहे, त्यामुळे मी त्याला भाजलेला नाही। मी अर्धी छोटी वाटी इथं मेथ्या घेतलेल्या आहेत, ते आपण आपल्याला भाजून घ्यायचेत। एक छोटी वाटी खसखस, ती पण आपल्याला भाजून घ्यायची आहे। खोबरं पण पावशर घेतलेलं आहे मी, ते पण आपल्याला भाजून घ्यायचंय। आता आपण डिंक तळून घेऊयात। मी इथं 200 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। डिंक तळून घेतल्यात, त्याच आपण कढईत आता खजूर भाजून घेणार आहोत। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय, मिक्सरमध्ये बारीक करून। सगळ्यात पहिला आपल्या मेथ्या बारीक करून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग सगळं मेथ्या झाल्यावर मग बारीक करायचं आपल्याला। हे माझं सगळं आता बारीक करून झालेलं आहे मिक्सरमध्ये, आणि आता आपण हे सगळं मिक्स करूयात। डिंक पण मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। खजूर फक्त बारीक करून नाही घेतला, कारण खजूर आपला भाजल्यामुळे चांगला सॉफ्ट झाला होता। हे झालं आपलं सगळं मिक्स करून। आता आपण लाडू वळूयात। तुम्ही मेथ्या नाही टाकल्या तरी चालतील, तुम्हाला नसतील आवडत तर। तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा। आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।